आत्या, गुड मॉर्निंग. द्या मी करते ना. तू झाली नाटक सुरू झाली. आत्या, मी करते तुम्हाला मदत. तुम्ही बसा ना हवं तर. आत्या. ए कला. हा झालं झालं झालं. एवढा उशीर वय ग नाश्त्याला? हा भुकेनं कावळी ओरडायला लागले पोटात. विश्वास लागला का खायला? लगेच मामाला घेऊन ये जा. काही तर कुणाला काळजी नसेल, मला काळजी आहे त्याची. लक्ष ठेवावं लागतं आणि ठेवणार, व्यवस्थित ठेवणार मी. मीठ कमी आहे पोह्यात. ठीक आहे, चहा घ्या. अहो चहा घ्या. एवढा कसला विचार करताय? लक्ष्मी, माझा विश्वास बसत नाही की ती बाई इतक्या लवकर कसं काय शांत झाली. मी काय म्हणते, आता त्या शांत झाल्यात ना, मग आपण माऊच्या घरी जाऊया का तिला भेटायला? तिलाही बरं वाटेल. अजिबात नाही. का? लक्ष्मी, तू विसरतेस. माऊ तिथे राहत असली ना तरी ते गुंडाचं घर आहे आणि तुझ्या इच्छेसाठी आपण तिकडे गेलो होतो तिला वाचवायला. तुला बोलायचं असलं तर फोनवर बोल, जेवढ्या वेळ बोलायचं तेवढ्या वेळ बोल, पण आपण तिकडे जायचं नाही आता. आणि तिला काय झालं ना तर कळेल मला. हो हो कळलं मला. आता सारखी चिडचिड करू नका. हे घ्या चहा घ्या, थंड घ्या. चहाचं काय ते बघा. हा ठेवलंय. लवकर आणा, 1 तास लागतोय. विश्वास, आजची कामं केली ती सांगितली ती केले का? कसं आहे विश्वास, आजची कामं आजच झाली पाहिजेत, लक्षात ठेव. हो मॅम. जी काय कामं केली ती आल्यावर सांगायची. या घरात तिथपासनं पुढं कोणीही बिनकामाचं राहणार नाही. घरात राहायचं असेल तर आपापली कामं करावीच लागणार. कळलं का भाई? बराबर का नाही? आपापली कामं करायची. त्या दुपारचा स्वयंपाक मी करू का? कसं आहे विश्वास, ज्याला काम करायचं असतं ना तो काम करून टाकतो, बोलत नाही कधी. उठ. लागलं नाही ना? उभं राहा, सावकाश. बस इथे. लागलं नाही ना? मम्मी, कस्तुरी आता पडली आणि तुम्ही कोणीही मदतीला नाही आला. मी आता आलो नसतो तर? स्वतःची स्वतः उठली असती आणि काय. का बोलतीयस असं? जेव्हा हिचा बाप हिचा हात धरून हिला घेऊन गेला होता घरातनं, तेव्हा भाई सुद्धा व्हीलचेअर वरनं पडला असता. कोण होता सांभाळायला त्याला? पडू देत की तुम्हाला सुद्धा मदतीला जेव्हा जवळपास कुणी नसतं तेव्हा काय वाटतं ते. आणि आता जे काही घडलेलं ना त्याच्यात माझं काय नाही. बाबा स्वतःची स्वतः पडलेली आधीच सांगून ठेवते. पण तुम्ही कोणी सावरायलाही आला नाही. सौरभ, ठीक आहे, मला खरंच काही नाही झालं. मी एवढं नाही लागले. लागेल कसं?
तुझी काय नाटकं माहित नाही का आम्हाला? लक्ष वेधून घेण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतेस ना, चांगलं माहितीये मला. मम्मी तिच्या खरंच पायाला लागलंय. मला तुमच्या कोणत्या पण गोष्टीवर विश्वास नाही आता. सौरभ जाऊ दे ना. पण तू पाहिलंस का आता मी पडले तेव्हा बाबांनी हालचाल केली. कुणीही कुठल्याही गोष्टीचा संबंध कुठेही जोडायला जाऊ नये. ती पडली म्हणून बाईनं हात हलवला, ती पडली ही वेगळी गोष्ट आहे आणि बाईनं हात हलवला ही वेगळी गोष्ट आहे. दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. विश्वास, भाईचा हात अवघडत असल, हवेत लोंबकळतोय तो, त्याला रग भरली असल, कुणाच्याही डोक्यात असा विचार येणार नाही. उठ उठ बाबा, उचलून ठेव नाही तर हात. ऐक ना, आपण जरा बाबांचा चेकअप करून घेऊया का एकदा? त्यांची रिकव्हरी खूप फास्ट होते आता. काही काळजी दाखवायची गरज नाहीये. एवढं असं तर केलं असतं आधी. घरातून निघून गेलीस तेव्हा विचार केला होतास का? हा मम्मी तू असं का बोलतेस? ती जे सांगते ते बाबांच्या भल्यासाठीच सांगते. काही गरज नाहीये भल्याचा विचार करण्याचा. असता एवढा भल्याचा विचार तर घर सोडून गेली असती का ती? तुम्ही जेव्हा गेला तेव्हा काळजी केली का भाईची? कस्तुरी, मी बाबांचा चेकअप करणारच आहे. पण तू आता आराम कर. तुला कोणी फोर्स केलंय का काम करायला? नाही अरे, असं काहीच नाही. उलट मम्मीच मला म्हणत होत्या की आराम कर म्हणून. पण मीच म्हटलं की काम कर. बरं मग आता आराम कर. हॉस्पिटलला जायचं नाहीये का? कामं नाही आहेत का? नाही, मी अजून गेलोच नाही. मग कुठे गेला होतास? आज सगळे एकत्र आहेत तर कस्तुरीची इच्छा होती सगळ्यांचं तोंड गोड करावं. मी सगळ्यांसाठी केक आणायला गेलो. आपण एका छताखाली राहतो म्हणजे आपण एकत्र राहतो असा अर्थ होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तर कुणाला माझ्या हातून तोंड गोड करायचं नाही आणि माझ्याकडून कुणाला भी तोंड गोड करून घेण्याची इच्छा नाही. त्यामुळे बाद झाली नाट. विश्वास, ए विश्वास, आदडायच्या कामाचा बाईला आत घेऊन जा आणि व्यवस्थित. चला माझ्या बरोबर ये ग. हा वाट बघा. यांना पाहिजे तसं अजिबात होऊन देणार नाही. लई मनमानी चालली यांची. माणसं ना दोन प्रकारची असतात. एक म्हणजे गोड माणसं आणि दुसरी म्हणजे लोकांना गोड खायला घालून त्यांच्याकडनं गोड काढून घेणारी माणसं. एक खायला घालून लोकांची मनं वळवल्या. हे आहेत म्हणून दुसरा कोणी असताना आतापर्यंत जित्ता गाडला असता. यांच्या केकनी मी गोड बोलणारी वय. तसंही तुझं गोड बोलणं कठीणच आहे म्हणा. काय म्हणजे अशा वेळी तुझं गोड बोलणं कठीणच आहे ग, असं म्हणते. पण तो केक वाया जायला नको. तुला केकचं पडलंय वय? नाही ग, म्हणजे त्यांचे प्रयत्न बघ ना दोघांचे किती सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांचं पडलंय वय तुला? म्हणजे ते वाया जाणार आता असं म्हणत होते ग मी. असं वय? जाऊ देत की. मला पण बघायचे केवढे प्रयत्न करतात ते. करा करा प्रयत्न करा म्हणाव. बघतेच ही मम्मी. अजून कशाचं काही पडलंय का तुला त्यांच्या? कमू, माझा हा सगळा पदर गाठीने भरून गेला ना तरी तुला पटायचं नाही बरं का? मला फक्त तुझं पडलंय म्हणून तर इथे आहे ना मी तुझ्या समोर. कला गाठी मारतीच का कधी सोडण्याचं पण बघतीस त्याचं?
नाही म्हणजे कधीतरी त्याचा पण विचार कर. एका बाजूला राहिलीस की बरोबर सुटतील गाठी. जाऊ दे बाई, माझं तर नुसतं इकडं आड तिकडं येर, इकडं आड तिकडे येर असं चाललंय आयुष्य. गिरणीचा पट्टा परत आलेला. कस्तुरी, हा काय घाट घालतेस तू? उपयोग नाहीये. मी इतक्या चांगल्या मनाने केक आणला, मम्मीने सगळा मूडच घालवला. आणि तुझंही काय चाललंय? सौरभ, मी एवढ्या लवकर हार मानणार नाहीये. पण तू जे करतेस ना तो डोकेबाजपणा नाही, मूर्खपणा आहे. मग काय बिघडलं? हे बघ, त्या जरी आपल्याशी बोलत नसतील म्हणून आपणही प्रयत्न नाही करायचे, याला काय अर्थ आहे तूच सांग. आणि कितीही काही झालं तरी आपलंही चुकलंच आहे ना. आपण गोष्टी लपवल्या त्यांच्यापासून, त्याच्यामुळे मी प्रयत्न करणं सोडणार नाही. आज काहीतरी छान करते जेवायला, मम्मींच्या आवडीचं. हा, बघ ते बघ, हळू. ऐक तुझ्या पाय लागलंय ग. बस इथे. सौरभ, अरे बस इथे. तू आधी तू बस. माझ्याकडे वेळ नाही. अरे काही झालं तरी आज मला सगळ्यांना खुश करायचंय. तू नाही ऐकणार आहेस माझं? नाही. ठीक आहे. तसं असेल ना तर मी घरीच थांबणार आहे आणि तुला मदत करणार. सौरभ, तुला काही वेळ लागलाय का जरा? तू हॉस्पिटलला जात नाहीयेस त्याच्यावरून मम्मी ऑलरेडी नाराज आहे. हॉस्पिटलचं टेन्शन घेऊ नकोस. मी सिंधूला फोन करून सांगितलंय. ती आहे ना तिकडे, तिला वाटलं तर फोन करेल मला. अरे हो, पण हे आपण मम्मींना नाही ना सांगू शकत. मी सांगते, एक काम कर, तू खरंच जा हॉस्पिटलला. मी बघते ना इथलं सगळं, खरंच बघते. ते बघ झालं. असा पाय घेऊन तू काय काय करणार आहे सांग मला कस्तुरी. अरे आत्ता दुखतंय, नंतर होईल व्यवस्थित, वाटेल बरं. तू खरंच जा हॉस्पिटलला. आणि एवढ्याशा गोष्टीचं काय टेन्शन घेतोस तू? टेन्शन घेऊ नको मॅडम. तुमच्या बाबांना वचन दिलंय तुम्हाला काही होऊ देणार नाही म्हणून. असं मग मी जे सांगते ते ऐकायचं. तू हॉस्पिटलला जा, मी घरचं सगळं बघ. अजिबात नाही. अरे आत्ताच म्हणलास ना की मला त्रास होऊ देणार नाही म्हणून, मग मी सांगते ते काय ऐकत नाहीयेस? तुला त्रास होऊ देणार नाही असं म्हटलंय, सगळं ऐकणार आहे असं नाही म्हटलंय. तुझा पाय दुखतोय ना, मग मला करू दे ना मदत. अगदी ना तुझ्या मम्मीवर गेला, अजिबात ऐकत नाही. हा मग मुलगा कोणाचा आहे? बरं चल, खूप काम आहेत आपल्याला. चल टेन्शन घेऊ नकोस, मी आहे आता. चल. त्याचंच टेन्शन आहे, कामं करशील कमी आणि वाढवशील जास्त. काय बोलतीयस कस्तुरी? तुला माहितीये का तुझं कोणाशी लग्न झालंय? अरे आय एम मॅन विथ मायडास टच. तू टेन्शन घेऊ नकोस, बघ तुला कशी मदत करतो आता. अस्करी केली रे. बरं चल, मला भाजी चिरायला मदत कर. नाही, त्याआधी चल, मी तुझ्या पायाला मलम लावून देतो. सौरभ, नंतर करू ना हे सगळं. नाही चल आत्ता ऐक. बर हळू. चल सावकाश. चला कस्तुरी, हा, तुझा पाय ना आपण ज्योतिषाला दाखवलं पाहिजे. बस इकडे. सारखा मुरगळतो. म्हणजे आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना तेव्हाही मुरगळला होता तोच पाय, आणि आताही मुरगळतो. त्यामुळे ज्योतिषालाच दाखव. ए तू गप रे जरा, उगाच मस्करी करू नकोस. आधीच खूप दुखतोय. बघू. हळू. थोडस दुखणार आहे कस्तुरी, सहन कर. एवढा पाय दुखतोय तरी काम करायची हौस काही कमी नाही झाली तुझी. मम्मींनी तुझ्याशी बोलावं असं वाटतं ना तुला? मला वाटतं मम्मीने आपल्याशी बोलावं. आणि त्याचा कामाशी काय संबंध? अरे अर्थात संबंध आहे. बघ ना, मी असं सतत काहीतरी काम करत राहिले तर त्या निमित्ताने मम्मीशी बोलता येईल ना. आराम करत बसले तर कसं होईल ते? मला ना एक आयडिया आली. अजिबात नाही. तू कुठेही जाणार नाही, आराम कर. अरे मी काय बोलते ते तर ऐकून घे आधी. बोल. तू ना आजपासून माझ्याशी नीट नाही बोलायचं. म्हणजे असं काही झालं की उगाच
छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचं, मला ओरडायचं. तू एक काम कर ना, तू सांग की तू माझ्याकडे राहिलास ना, ती आयडिया पण माझी होती असं सांग आणि चिड माझ्यावर. हे मला नाही जमणार आहे. अरे मी सॉरी सॉरी हळू. सॉरी, चुकून झालं, सॉरी. सौरभ, अरे असं सेम करायचंय, चुकूनच करायचंय, चुकून रागवायचं, चुकून ओरडायचं. अगं कस्तुरी, तुला वाटतंय का मला जमेल असं ठरवून चुकून? अरे का नाही जमणार सौरभ? मम्मी चिडल्यात ना रे आपल्यावर, आणि मम्मींचा राग ना लहान मुलांसारखा. त्या खरं तर रुसल्यात आपल्यावर. आपल्याला उगाच वाटतंय की त्या चिडल्या, आणि लहान मुलं रुसली की कसं आपण खोटं खोटं ओरडतो, तसंच करायचंय. पण या सगळ्या ह्याच्यात कस्तुरी तू वाईट होशील बरं का. सौरभ, आता तरी तुम्ही दोघं परत एकदा बोलायला लागणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि मम्मी आणि तू बोलायला लागलात की त्या आपोआप माझ्याशी पण बोलायला लागतीलच ना. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. चालेल. आणि बाकीच्यांचं काय? बाकीच्यांचं काय? शरद काकांचा तर काही प्रश्न येत नाही. म्हणजे राहिल्या कला आत्या आणि विश्वास. मग जसं वेगळ्या वेगळ्या आजारांवर वेगळी वेगळी औषधं असतात, तसंच माणसांचं पण आहे. त्यांच्यासाठी वेगळ्या आयडिया. काय? सांगूल पण. त्यांना जर का बोलतं करायचं असेल तर त्यांच्याशी छान वागून, छान बोलूनच करावं लागेल. तुझ्या डोक्यात काय काय कल्पना येतील ना देव जाणे. माझ्या तर काही डोक्यात बसत नाही. आणि कस्तुरी, तू कसं करणार आहेस हे सगळं, हा असा पाय घेऊन? हे एकटी नाही आहे सौरभ, माझ्यासोबत असेल ना कोणीतरी. कोण? विश्वास भाऊजी, तुम्ही मला जरा बॉक्स उघडायला मदत करता का? नाही, नको नको. माझ्यामुळे उगाच तुम्हाला ओरडा पडायचा. थँक्यू. तुम्ही खाऊ शकता केक? हो. नाही म्हणजे मम्मींनी माझ्याशी बोलायचं नाही असं सांगितलंय ना. केक खाऊ नका असं कुठे म्हणाले? तुम्ही खाऊ शकता केक. आजपर्यंत ही माझ्याशी कधीच स्वतःहून बोलायला आली नाही. आज स्वतः बोलते तर मी का बोलतोय? विश्वास, अशी चूक करू नकोस. अशी संधी सारखी सारखी मिळणार नाही. काय झालं? तुम्ही हा? तुम्ही पण रागवलात माझ्यावर? नाही? नाही ना. मग तुम्ही केक कापा आणि खा, मगच मला खरं वाटेल. हो, हे घ्या. नाही नको, तुम्ही खा ना.